तापोळा ते महाबळेश्वर रस्त्याने प्रवास करताना गेले अनेक दिवस महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा विभागाकडे जात असताना जवळपास 100 गावातील स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, जे आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं किंवा प्रशासकीय कामानिमित्त महाबळेश्वरमध्ये प्रवास करत असतात, त्यांना या ठिकाणी हा जीव घेणा प्रवास खऱ्या अर्थानं आहे. आपण बघू शकतो की महाबळेश्वरकडून तापोळ्याला जाताना ही रस्त्याची दुरावस्था जी झालेली आहे, याला नेमकं कोणतं प्रशासन जबाबदार असेल आणि जे संबंधित प्रशासन जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई होणार का, हा एक मोठा प्रश्नचिन्हच आहे. खऱ्या अर्थानं आता महाबळेश्वर शहराच्या निवडणुका देखील पार पडल्या. नवीन आलेले जे राजकीय सत्ताधारी आहेत ते गांभीर्यानं या रस्त्याच्या दुरावस्थेकडे पाहणार का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं अनेक दिवस या रस्त्याचं रखडलेलं काम पूर्ण होणार का. तर आपण आहे भारत हॉटेलच्या बाजूला जो तापोळ्याकडे जाणारा रस्ता आहे. आपण खालच्या बाजूला बघू शकतो की पावसाळा झाला, आता दुसरा पावसाळा सुरुवात व्हायला वेळ आलेली आहे, तरी देखील प्रशासनाकडून या रस्त्यासाठी कोणताही उपाय शोधला जात नाही. कित्येक लहान मोठ्या वाहनांचे अपघात या ठिकाणी झालेले आहेत. आपण DDM न्यूजच्या माध्यमातून हा मुद्दा आहे किंवा हा जो जनतेचा प्रश्न आहे तो या संबंधित विभागाकडं आणि मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करणार आहोत. पूर्णपणे या निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि कोणतंही प्रशासन इथं कोणताही मार्ग काढत नाही. आपण जर दिवाळीचा सुट्ट्यांचा वेळ बघितला किंबहुना क्रिसमसचा बघितला तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगाच लागतात. इथून पुढं तापोळा ते महाबळेश्वर रस्त्याचं काम जर आहे तर ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे. मात्र या शहरातून तापोळ्याच्या भागाकडे जाताना जी स्थानिकांना, विशेष करून पर्यटकांना जी अडचण होत आहे त्याच्यावरती प्रशासनानं तात्काळ मार्ग काढावा. नितीन गायकवाड, DDM न्यूज, महाबळेश्वर.